केदार चल. नाही नाही माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तरी थांबू नका, जा. आणि तुमच्या नावामागे एक खांडेकर आडनाव लावता ना, ते सुद्धा यापुढे लावायचं नाही. चालते व्हा. कुठल्या गोष्टीचा राग आहे तुम्हाला एवढा? असं काय चुकीचं काम केलंय त्यांनी? तुम्हाला जसं वाटतं ना की आम्हाला ह्या सगळ्या संपत्तीचा मोह आहे, असं काही नाहीये. आम्हाला मोह आहे तो फक्त आणि फक्त नात्यांचा. इतकी वर्ष त्यांनी एकट्याने काढली. इतकी वर्ष त्यांनी फक्त हक्काचं कुटुंब मिळावं ह्यासाठी वाट बघितली. त्याला त्याच्या बापाची माया हवी आहे, बहिणीचा आधार हवाय, हक्काची नाती हवी आहेत. या पलीकडे त्याला काहीच नकोय. मग एकदा तुम्ही त्याच्या बाजूने विचार करून बघा ना प्लीज. काकू, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. आणि कौशिकीताई, तुम्हाला जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती शिक्षा मला द्या. कारण युवराज भाऊजींच्या विरोधात स्टेटमेंट मी दिलं होतं आणि तेव्हापासूनच या सगळ्याची सुरुवात झाली. तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण त्या शिक्षेमध्ये केदारला त्याचा भागीदार बनवू नका. तुम्हाला सगळ्यांना माझ्या बाबतीत जे काही बोलायचं आहे ना ते बोला, मी सगळं ऐकून घेईन. पण केदारला काहीही वेडं वाकडं बोललेलं ही तारिणी केदार खांडेकर ऐकून घेणार नाही. आणि हे मी खांडेकरांच्या घरात सगळ्या खांडेकरांसमोर सांगते.